नमस्कार, मी अश्विनी शेटपाल. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. ही स्पर्धेमध्ये आपण कबड्डी खेळताना पहिलाच मुली उतरलेल्या आहेत खेळासाठी. आपण मुलींचा उत्साह आणि जोश पाहत आहोत. त्याच्यावर मला एक आठवलं की मुली आणि महिला जर कबड्डी खेळत असतील तर त्या कशा नेमक्या खेळतील. याचं एक उदाहरण असं आहे की राजकारणामध्ये आपल्याला माहिती आहे, राजकारण खेळच हा हुतूतू आणि कबड्डीचा एकमेकाच्या तंगड्या खेचणं. कोकणात जसे खेकडे एकमेकाला खेचतात ना, तशीच ही हुतूतू आणि कबड्डीचा खेळाचा एक साम्य आहे. आणि आता मी खेळ पाहताना बघितलं, त्या मुलींनी एकीची तंगडी पकडल्यावर 4 जणी तिला धरायला आल्या. म्हणजे एक राजकारणामध्ये जर कोणी व्यक्ती पुढे जात असेल तर त्याला 4 व्यक्ती येऊन मागे खेचण्याचं काम करत आहे. त्या खेळाचंच नाव कबड्डी आहे. आणि हा कबड्डी दत्ताजीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये आज घेतलेला आहे आणि पहिली टीम मुलींची उतरली आहे. त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून कौतुक करत आहे. नमो चषक आणि वेगवेगळे प्राईज त्यांच्यासाठी ठेवलेलेच आहेत, ते त्यांना मिळतीलच. पण मुलांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या अंगामध्ये ज्या कलागुण आहेत त्यांना हे मैदान मिळवून देणं, त्यांना व्यासपीठ मिळवून देणं, याच्यासाठी आज आमच्या युवा टीमने पूर्ण काम केलेलं आहे. आणि खरोखरच मनापासून मी दत्ता आणि त्यांचे सगळे सहकारी, अश्विनी, त्यांच्या सगळ्या सहकारी यांना मनापासून धन्यवाद देते की हा खेळ उत्तमात उत्तम त्यांनी कबड्डीची निवडले आहे. त्याबद्दल खरोखर मला मनापासून त्याला धन्यवाद देऊसं वाटतं की त्याने एकदा पुन्हा मला राजकारणी लोकांची आठवण करून दिलेली आहे. नवा मुंबईत कबड्डी माझ्यावर रोजच लोक खेळतात. त्या दिवशी मी नुसतंच बोलली की मी इकडची राणी, अनेक लोकांची जळली. मला वाटतं आता आज जर मी कबड्डीमध्ये बोलली, खेकड्यासारख्या तंगड्या खेचतात तर किती लोक जळतील आणि किती लोकांची विकेट जाईल माहिती नाही.